नमस्कार. मी निलिमा कदम, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, स्टँडर्ड 7th, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन, वनस्पती रचना व कार्य. आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती आढळून येतात आणि त्या वनस्पतींचे वेगवेगळे जे काही अवयव आहेत त्यांच्या सहाय्याने आपण त्या वनस्पतींना ओळखतो. So there are different parts of these plants. या अगोदर आपण ह्या वनस्पतींचे अवयव कोणकोणते आहेत ते शिकलेलो आहोत. रूट्स, स्टेम, leaves, food factory of the plant, flowers, the attractive part of the plant, and fruits. These are the various parts of the plants. या वर्षी आपण या वनस्पतीच्या अवयवांची विस्ताराने ओळख करून घेणार आहोत. मूळ, आदी मूळ, दॅट इज रॅडिकल. आपण ज्या वेळेला एखादं कडधान्य भिजत घालतो त्यावेळेला 1-2 दिवसानंतर त्या कडधान्यामधून अशा प्रकारे आपल्याला एक पांढरा भाग बाहेर आलेला दिसून येतो. The white part which comes out from the seed, and this part grows from inside and it grows towards the soil. It is known as radicle. The part that grows from inside the seed towards the soil, it is radicle. आणि या मुळाचा दुसरा भाग आहे अंकुर म्हणजेच प्लुमुल. Radicle grow in the soil, but plumule grows upward direction. The part that grows above the soil, it is known as plumule. And leaves which are coming, that is coming from the plumule. Now, what is the function of the root? Now, root is the part of the plant which grows below the soil and it gives support. So, what are the functions of the root? To hold the plant in the ground and keep it upright, and to take water and food from the soil. Root hair, मूलरोग. काही मुळांच्या टोकाशी आपल्याला अशा प्रकारे केसांसारखे धागे दिसून येतात. Roots bear hair-like processes near the root tips. These are tiny finger-like projections are known as root hairs. These are the root hairs. And root cap, मूल टोपी. The root tip is very delicate. This is the root tip and it is very delicate, and this is the region of the growth of the root. या ठिकाणी मुळाची वाढ होत असते. So the tip is covered by cap-like structure which is known as root cap, and this root cap protects the root tip from injuries. मुळांच्या टोकाच्या भागाचे संरक्षण होण्यासाठी मूलटोपीचा उपयोग होतो. Now there are two types of roots, tap roots, सोट मुळे, आणि fibrous roots, तंतुमय मुळे. सोट मुळे याच्यामध्ये काही वनस्पतींची मुळे एकच मूळ मुख्य वाढत जातं आणि त्याला तिरपी उपमुळे फुटून ती दूरवर पसरतात. त्या अशा प्रकारच्या मुळांना सोट मुळे असे म्हणतात. The secondary roots which grow obliquely and spread far and wide in the soil. See, this is the main root and there are secondary roots which are spread far and wide in the soil. The dicotyledonous plants have tap roots. द्विदल वनस्पतींमध्ये सोट मुळे असतात, उदाहरणार्थ घेवडा, शेंगदाणा इत्यादी. Fibrous roots, तंतुमय मुळे. Grass have these types of roots, that is
खोडापासून फुटणारी तंतूसारखी मुळे, thread like roots arising from the stem. These are fibrous roots. Monocotyledonous plants have fibrous roots. मका, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारख्या एकदल वनस्पतींमध्ये ही तंतुमय मुळे असतात. काही वनस्पतींना जमिनीत वाढणारी मुळे असतात, तसेच जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी सुद्धा मुळे असतात आणि जमिनीत वाढणारी मुळे व आगंतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात. They are known as adventitious roots. Maize, sugarcane, these plants have adventitious roots. रूपांतरित मुळे modified roots. साधारणपणे मुळांची कार्य म्हणजे माती घट्ट धरून ठेवणे, झाडाला आधार देणे, पाणी आणि क्षार शोषून घेणे. पण या कार्यांव्यतिरिक्त काही मुळं इतरही कार्य करतात आणि त्यामुळे त्यासाठी मुळांमध्ये जे काही बदल होतात अशा मुळांना रूपांतरित मुळे असे म्हणतात. Roots in some plants change their shape and structure to perform other functions than their normal functions. These are called as modified roots. उदाहरणार्थ बीटरूट, कॅरॉट, रॅडिश यामध्ये मुळं अन्न साठवण्यासाठी मांसल व जाडसर बनतात. तर वडाच्या झाडाला आपल्याला अशा प्रकारे एरियल रूट्स आढळून येतात, जी वनस्पतीला त्या झाडाला अजून आधार देण्याचं कार्य करतात. या रूपांतरित मुळांचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ मॉडिफाइड रूट्स. हवाई मुळे एरियल रूट्स, आधार मुळे स्टिल्ट रूट्स, धावती मुळे रनर्स, श्वसन मुळे ब्रीथिंग रूट्स. हवाई मुळे काही वनस्पतींना अशा प्रकारे आपल्याला अधिक त्या खोडापासून फुटलेली अनेक मुळे आढळून येतात. These are the aerial roots which grows above the ground and they give additional support to the plant. Similarly, they absorb water from the air. वनस्पतीला अधिक आधार देणे आणि हवेतील बाष्प शोषून घेणे ही कार्य हवाई मुळांमार्फत केली जातात. ब्रीथिंग रूट्स श्वसन मुळे. To obtain oxygen, the roots grow upwards in the muddy areas where the plants cannot get sufficient amount of oxygen. The roots of that plants grow upwards. पाणथळ जागेत हवा मिळत नसल्यामुळे या वनस्पतींची मुळे हवेच्या दिशेने वाढतात. These are called breathing roots. For example, mangrove or nematophores. Stilt roots आधार मुळे. To give additional support in maize or sugarcane, stilt roots are formed. Storage roots अन्न साठा करणारी मुळे. Roots which are specially modified for storage of starch and water. For example, carrots, beets, radish, sweet potato. These plants have storage roots. They become fleshy. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहिलेल्या व्हिडिओच्या आधाराने हे शब्दकोश जे दिलेले आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. There are clues given and with the help of these clues complete the puzzle across and downward words. After completing the puzzle, see the answer. National tree of India, banyan. Monocotyledonous plants have these roots, that is fibrous roots. Adventitious roots found in this plant, maize. Dicotyledonous plants have these roots, taproot. Downwards plants having breathing roots growing in marshy land, mangrove. Part that grows from the seed towards soil is radicle, and part that grows from the seed above the soil, plumule. Example of runner type plant, strawberry. This is the answer of the puzzle. Let's revise. The part that grows from inside the seed towards the soil is called the radicle. The part that grows above the soil is called the plumule. There are two types of roots, taproots and fibrous roots.
Dicotyledonous plants have taproots, whereas monocotyledonous plants have fibrous roots. Aerial roots, tilt roots, runners, breathing roots are modified roots. Thank you.